मंडळी कसं काय स्वागत आहे तुमच्या अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण 3-4 दिवस मी ब्लॉग नाही केला कारण की माझा जरा हेक्टिक होता डे, म्हणजे खूपच वैतागून वगैरे घरी यायचो, मग ब्लॉग करायला भेटत नव्हतं आणि काय तसं काय नव्हतंच ब्लॉग करण्याला की आज ब्लॉग करू उद्या ब्लॉग करू। सो मग आज मी बोललो आज ब्लॉग करतो कारण की आज झाडांचं पण आपलं ते कटिंग वगैरे करायचे, ते उन्हाने करपलेत ना, त्यामुळे ते असे वरून त्यांच्या शेंड्या असतात ना त्या तोडायच्या आणि मम्मीने सांगितलेत मिरच्या भरायला। मिरच्या अजून त्या भरल्या नाहीत मी, मिरच्या भरायच्या आहेत। परत अजून आज शनिवार आहे तर शनिवारच्या आपल्या हनुमानाच्या मंदिरात गेलो तर तिकडे पण जाईल। सो बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉग आपला। आपल्या भावाच्या चॅनलला प्रेम द्या, थोडासा नवीन आहे। सो हे बघा आमच्या ट्रॉफ्या किती साऱ्या आहेत, भावाच्या आणि माझ्या आहेत, त्या एकट्याच्या नाहीत। सो भेटू तुम्हाला, चला। हे बोलवतो मम्मीने असं मिरच्या ठेवल्या सुकत मसाल्यासाठी, ते पण आहे। आणि हे झाडांचे हे मी कट केलेत, हे वरती दिसतंय हे बघा, वरती इथे एक गुलाब होतं ते पण खाली तोडून टाकलंय। त्याला वरती ना काहीतरी झालेलं, त्यामुळे ह्याच्या सदाफुलीला पण कट केलंय, वरून गुलाबाला पण कट केलंय। आणि मिरच्या भरायच्या आहेत, मम्मीने सुकत ठेवलेत, आपल्याला भरायचे आहेत। झाडांची ग्रोथ बघा, पहिल्या दिवशी झाडं दाखवलेली आणि आजची झाडं बघा। झाडांचं काय नाही, फक्त सांभाळणारा नीट पाहिजे हो माझ्या। धन्यवाद। मी आज काय करायला आहे काय नाही असा प्रश्न पडलाय मला, पण अजून तरी काय नाही, पण सो पुढे बघू काय होतं काय दिवस। हो का, आता सगळ्या मिरच्या भरतोय ह्याच्यामध्ये, सगळ्या मिरच्या भरायच्या आहेत, सुकल्यात सर्व मिरच्या। ह्या भरायच्या आहेत, ह्या तिकडे पण आहेत, अजून ह्याच्यात पण आहेत, हे सर्व भरायचे आहेत। एका पुरुषाला किती काम असतं, सो सॅड। तरी पण आपण करू काम ही आपला धर्म असतो धर्म म्हणजे आपलं कर्तव्य असतं, काम करणं। कष्ट करा तरच फळ भेटेल, आम्हाला फळ नाही, आम्हाला मसाला भेटेल कष्ट केल्यावर। पडाट सगळं भरून घेतो, राप हे सर्व पण। आणि आता तुम्ही कचरा टाकायला करून आहे, कचरा टाकून येतो आता, बघत राहा। मिरच्या वगैरे मस्त झाल्यात, भरल्यात त्या। आता फक्त एक बटाट्याची भाजी करायची राहिली आहे, ती आता करतो, लगेच दाखवतो मला बघा। त्यासाठी मी आता बघा कांदा वगैरे कापून ठेवला एक सेकंड। त्यासाठी मी कांदा घेतलाय, टोमॅटो, मिरची आणि हे बटाटे मी शिजवलेत आणि त्याला सोलून घेतलंय। आता त्याला स्मॅश करणार आणि ह्याची पहिली फोडणी देणार, बघत राहता कसा देतं ती। आणि ते कढई घेतल्या, कढईमध्ये द्यायची फोडणी। इथे आलं लसूण पेस्ट आहे ह्याच्यात आणि वरती कढीपत्ता आहे बघा। तर सगळ्यात पहिलं आपल्याला घ्यायचं आहे, गॅस चालू करून, गॅस चालू केला, त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला तेल। 2 चमचे तेल टाकला, 2 चमचे पण नाही, 1.5 चमचाच आहे, 1.5। त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ही राई। मी जिरं नाही टाकणार आहे, माझ्याकडे जिरा पावडर आहे, सो मी ती जिरा पावडर टाकेन। तुमच्याकडे पण जिरा पावडर असेल तर मी प्रेफर करतो जिरा पावडरच टाका, अख्खा जिरा टाकणार। अख्ख्या जिऱ्यापेक्षा ना जिरा पावडरला टेस्ट भारी येते। सगळ्यात पहिला आपल्याला टाकायचं आहे राई आणि कढीपत्ता आणि मिरची। ही राई, एवढी राई घेतली, ती गेली याच्यात। राई कमी वाटली, थोडी अजून टाकू, एवढे अजून टाकतोय। त्यात जाणार 3-4 कढीपत्ता असे फुटणार, मग तुम्ही साईडला व्हायचंय, नाही तर एवढा तोंड जाऊ शकतं तुमचं। त्यामध्ये गेली मिरची, गॅस स्लो करायचा आहे।
स्लो करायचं मला सगळं ठेवायचं. आणि तुम्ही हात धुतले नसतील तर पहिले हात धुवून घ्या. कॅमेराची थांबा जरा मला साईज ओ माय गॉड शिट उगा झालेला. बसेल का नाही ते नाही माहिती. कॅमेऱ्यामध्ये बसला पाहिजे बस. रास त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला हा कांदा. कांदा वेज तुम्ही डायरेक्ट हे करत बघा. आपण टाकायचं याच्यात कांदा. मिक्स 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 मिक्स. आपल्याला चांगला परतून घ्यायचं आहे. ह्यामध्ये मी जास्त करून उभा कांदा टाकतो पण आम्ही बारीक कांदा टाकलेला. बटाटे पण स्मॅश करायचे आपल्याला. बटाटे स्मॅश नाही केले म्हणून. कांदा बघा मस्त गोल्डन फ्राय नाही करायचं आपल्याला. फक्त कांद्याला जरा असं परतून घ्यायचं. जास्त पण फोडणी नाही करायचं. ओव्हर नाही फोडणी द्यायची. त्यानंतर टाकायचं आपल्याला ही आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट. एवढी इनफ आहे. आलं लसूण जास्त पेस्ट असते ना तर टेस्ट पण मस्त वाटते आलं लसूण. तर आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आता हे टोमॅटो का टाकतोय कारण की थोडासा असा फ्लेवर बॅलन्स व्हायला. आंबटपणा थोडासा त्यात जायला. उभ्या कांद्याची तुम्ही भाजी केलात तर त्यामध्ये टोमॅटो टाकायची गरज नाही कारण की त्यामध्ये टोमॅटो टाकत नाही. मग याच्यात तोपर्यंत आपण हे बटाटे थोडेसे असे जास्त नाही करायचे. असे थोडेसेच स्मॅश करून घ्यायचे. हाताने गेलात तरी चालेल किंवा स्मॅशर असेल तुमच्याकडे तर स्मॅशरने करा. आणि स्मॅशर मला आता तो भेटणार नाही. वरती आहे. एक सेकंड आलो. असे फुल स्मॅश करून घ्यायचे बटाटे. हे स्मॅश झालेत. आता हे पण आपलं थोडं होत आलंय. त्याच्यामध्ये टाकलं आपल्याला हळद. एक काम करा आधी बटाटे टाकून नंतर हळद टाकू. हे झालंय. मग आता जायला पाहिजे हळद. जास्त पण टाकायचं नाही तर कडू होईल. एवढं हळद बस आहे. टाकायचं आता मीठ लास्ट. नुसतंच मीठ टाकून घ्यायचं कारण की मग ते चांगलं लागतं भाजीला. आणि काय आता ढवळत जायचं. मस्त अशी भाजी झालेली आहे. तर आता
आता जायचं कचरा टाकायला, कचरा टाकायला गेलो नाही. आता कचरा टाकायला जायचं आहे ना, तर मम्मी शिव्या घालेल मजबूत. आणि शिव्या घालायच्या आधी पण कचरा टाकून येऊ आणि नंतर तुम्हाला भेटू तिकडेच. ब्लॉग एंड करू आपण. सो बाय. तर आता जेवण वगैरे झालं मस्त. आता चाललोय कचरा टाकायला खाली. रात्रीचं झालेलं भारी वाटतं. पाहायला लागतंय कचरा मजबूत. तुम पियो तो गंगा जल है खूप काळोख. चला बाय. माझे आहेत बॉडीगार्ड माझा आवडत आहे. हट बाबा, तू डेंजर आहेस. तू नको जवळ, बेकार आहेस. हे माझा बॉडीगार्ड आहे, मनपसंत आहे. हा पण चांगला आहे, पण हा जास्त उड्या मारायला लागतो, चावायला लागतो. सा कान फिर गई ना तुझा. गुड बॉय. चला आता निघा. गपचूप पलटी मारायची इथून. चल बाय. तर इथपर्यंत आपला दिवस होता आजचा दिवस संपलेला आहे. परत भेटू अजून एका अशा नवीन ब्लॉगमध्ये. बाय.